काय दिसतंय तुला? दिसते? नमस्कार, मी मैत्रेयी भुसेकर. सॉरी, काही टेक्निकल कारणामुळे मी खूप उशिरा ऑनलाईन आले. आवाज येतोय सगळ्यांना? ठीक आहे. खूप उशीर झालाय म्हणून मी सुरुवात करते माझं लेक्चर. मी आज पश्चिम महाराष्ट्राच्या बुद्ध लेणी बद्दल सांगणार आहे. सुरुवातीला जसं पाहायला गेलं तर भारतामध्ये सर्वात प्रथम हे सम्राट अशोकांनी ही लेणी इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकामध्ये कोरली. ही लेणी बाराबर आणि नागार्जुनी इथे आजीविका संघाला दान देण्यात आली. पुढे बिहार, वेस्ट बेंगॉल, ओरिसा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश ह्या सगळ्या राज्यांमध्ये आपल्याला लेणी काम सुरू दिसतं. महाराष्ट्रामध्ये काळा पाषाण दगड म्हणजेच बॅसल्ट रॉक असे म्हटले जाते. ह्या काळा पाषाण दगडाची ही एक रांग ह्या आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये दिसून येते. ह्याला डेक्कन ट्रॅप असेही म्हणतात. ह्या रांगेमध्ये नंतरच्या काळामध्ये इथे लेणी कोरण्याची परंपरा सुरू झाली. पाहायला गेलं तर भारतामध्ये अंदाजे 1200 लेणी आहेत. त्यापैकी 1100 लेणी ह्या महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतात. या 1100 लेणींपैकी 85% हे बुद्ध लेणी आहेत, 10% हे हिंदू लेणी आहेत आणि 5% हे जैन धर्माच्या लेणी दिसतात. या सगळ्या बुद्ध लेणी या एन्शंट ट्रेड रूट म्हणजे व्यापारी मार्गावर कोरलेल्या आहेत. अशा प्रकारचे आपण एन्शंट ट्रेड रूट बघूया. एन्शंट ट्रेड रूट हे दोन भागामध्ये आपल्याला दिसतं, दक्षिणायनपद आणि उत्तरायणपद. जर आपण पाहायला गेलं तर आता स्क्रीनवर मी तुम्हाला दाखवते. पाहायला गेलं तर हे सुरत, सोपारा, नाशिक हे जे कोकण पट्टा आहे आणि तसंच विदर्भ जे पूर्ण आपल्याला दिसतं, ह्या भागामध्ये डेक्कन ट्रॅप असल्यामुळे इथे लेणी जास्त कोरण्यात आली गेली. पश्चिम महाराष्ट्रामधल्या काही लेण्या आपण बघूयात. सौराष्ट्र या राज्यामध्ये 150 लेण्या आहेत. मुंबई भागात म्हणजे एलिफंटा केव्ह आणि ह्या इतर भागामध्ये 130 लेण्या आपल्याला दिसतात. जुन्नर जी एरिया आहे हे लेणी समूह, खूप मोठी लेणी समूह आपल्याला दिसून येते. इथे 200 लेण्या कोरलेल्या आहेत. तसेच नाणे घाट, हरिश्चंद्रगड आणि कुलुसोनाळा इथे 25 लेण्या दिसतात. पुण्या जिल्ह्यामध्ये म्हणजे कारले भाज्याच्या पुढे 50 मैल जर आपण गेलो तिकडे आपल्याला 60 लेण्या दिसतात. शिरवळ, वाई, कराड ह्या इथे 80 लेणी आपल्याला दिसून येतात. तसंच जर कोकण भागामध्ये आपण गेलो तर महाड, कुडा, चिपळूण इथे 60 लेण्या आपल्याला दिसून येतात. नाशिक, अंकाई, विदर्भा औरंगाबाद म्हणजे हा विदर्भ जो रिजन आहे तिथे 150 केव्ज आपल्याला दिसतात. तसेच मुंबई हैदराबाद हायवेच्या बाजूने आपल्याला 120 लेण्या दिसतात. बुद्ध लेणी प्रामुख्याने 2 प्रकारचे आपल्याला दिसून येते. एक थेरवादा परंपरा आणि दुसरं महायान परंपरा. थेरवादा परंपरा म्हणजे इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकापासून ते इसवी सन 3ऱ्या शतकापर्यंत आहे. तर महायाना परंपरा हे इसवी सन 7व्या शतकापासून ते इसवी सन
इसवी सन 4थ्या शतकापासून ते इसवी सन 7व्या शतकापर्यंत आपल्याला दिसून येतं. थेरवादा परंपरामध्ये आपल्याला बुद्धांच्या ऐवजी आपल्याला इथे स्तूप, बोधिवृक्ष, धम्मचक्र किंवा हत्ती आणि हत्ती हे असे दिसून येतात. तर महायाना परंपरामध्ये बुद्धांना हे मनुष्य रूपांमध्ये दिसलं जातं, दाखवलं जातं आणि त्यांच्या सोबतच बोधिसत्व, अवलोकितेश्वर, तारा, विद्याधर, मकरज आणि दुसरे प्राणी पशु दाखवले जातात. महायाना परंपरामध्ये बुद्धांच्या वेगळ्या मुद्रामध्ये शिल्प कोरले गेलेत. आता हे मुद्रा कुठल्या तर धम्मचक्र मुद्रा, ध्यान मुद्रा, भूमिस्पर्श मुद्रा आणि महापरिनिर्वाण मुद्रा. ह्याच्यामध्ये पाहायला गेलं तर महापरिनिर्वाण बुद्ध हे आपल्याला नाशिक आणि अजंठा लेण्यामध्ये दिसून येतं. पुढे स्थापत्य शैलीच्या दृष्टिकोनाने पाहायला गेलं तर बुद्ध लेण्या ह्या 4 प्रकाराने आपल्याला दिसतात. एक पूर्ण झालेली लेणी, दुसरी अर्धवट कोरलेली लेणी, तिसऱ्या ह्याच्यामध्ये थेरवादा परंपरा आणि महायाना परंपरा ह्या दोन्ही लेणीचा समूह एकाच लेणीमध्ये समूह असाही दिसून येतो, किंवा थेरवादा परंपरानंतर तिकडे महायानी परंपराच्या लेण्या कोरलेल्या दिसून येतात त्याच्यावर. आणि चौथं म्हणजे अतिक्रमण. आपण आता बघतोय ही पूर्ण झालेली लेणी आहे. म्हणजे स्थापत्य जे बुद्ध लेणीचे जे स्थापत्य आहेत त्याच्यामध्ये ही लेणी ही पूर्णतः आपल्याला दिसून येते. आपल्याला विहार दिसतं, आपल्याला मॉन्क सेल दिसतात, म्हणजे मॉन्क सेल दिसतात आणि दुसरीकडे स्तूप दिसतं. तर ही लेणी ही पूर्ण कोरलेली लेणी आपल्याला दिसून येते. दुसरी म्हणजे ही अर्धवट लेणी. आता ही अर्धवट लेणी का तर इथे आता आपल्याला असं माहितीये की ह्या ज्या लेण्या कोरण्यात आल्या आहेत हे दान देऊन हे कोरलेले आहेत. तर इथे दान जर पुरेसं उपयोगात नाही आलं किंवा पुरेसं दान मिळालं नाही म्हणून हे लेणी अशाच ठेवण्यात आल्या आहेत. थेरवादा आणि महायान हे 2 परंपरा आपल्याला एकाच ठिकाणी दिसतात. हे मी चित्र जे दाखवलंय हे नाशिक लेणीमधलं एक एक्झाम्पल आहे, जिथे आपल्याला महायान म्हणजे स्तूपा आणि थेरवादा म्हणजे स्तूपा आणि महायान म्हणजे बुद्धांची ही मूर्ती इथे कोरलेली दिसते. अतिक्रमण साधारण बुद्ध धर्म जेव्हा महाराष्ट्रामधून कमी झाला, त्याचं पाहिलं म्हणजे 11व्या शतकापासूनच बुद्ध धर्म कमी होत गेला. त्याच्यानंतर ह्या बुद्ध लेण्या ज्या आहेत त्याच्यावर दुसऱ्या धर्माने तिथे अतिक्रमण केलेलं आपल्याला बऱ्याच लेण्यांमध्ये दिसून येतं. ही जी लेणी आहे ही लेण्याद्रीची जुन्नरमध्ये लेणी आहे आणि इथे ही लेण्याद्रीची जी लेणी आहे सर्वात मोठं महाराष्ट्रामध्ये हे विहार आपल्याला इथे दिसतं. आणि 17व्या शतकामध्ये इथे गणपतीची मूर्ती कोरण्यात आली. दुसरी हे जे स्तूप आहे हे थेरवादा परंपरेचे स्तूप आहे आणि हे स्तूप आहे हे नाशिकच्या लेणीमध्ये आपल्याला दिसतं. इथेही 11व्या शतकामध्ये भैरव ह्या स्तूपाला कट करून भैरव कोरण्यात आला. त्याच नाशिकच्या लेणीकडे ही केव्ह नंबर 11 आहे. इथे आपल्याला जैन धर्माचं इथे अतिक्रमण दिसतं. आपल्याला इथे अंबिका देवी, ऋषभदेव, वीरभद्र हे असे 11व्या शतकामध्ये कोरलेले दिसतात. तर वाई तालुक्यामध्ये हे लोहारे लेणी, इथे अख्ख्या स्तूपालाच हे शिवलिंग केलेले आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे हे नंतर 11व्या शतकानंतर
लेण्यांचे जे बौद्ध लेणे आहेत त्यांच्यावर बाकीच्या धर्मांचे अतिक्रमण आपल्याला दिसून येते. स्थापत्य शैलीच्या दृष्टिकोनाने बुद्ध लेणीमध्ये विहार, भिक्खू निवासगृह, चैत्यगृह, स्तंभ आणि पोडी हे असे दिसून येतात. आता विहाराचे आपल्याला 2 प्रकार दिसतात. जर आपण इथे पाहायला गेलं तर पुढे आपल्याला वरांडा दिसतो. त्याच्या आतमध्ये हा मोठा हॉल दिसून येतो आणि दोन्ही बाजूला हे भिक्खू निवासगृह दिसतात. तसंच थोडं आत गेलं तर या ठिकाणी जर थेरवादा परंपरा असेल तर इथे स्तूप कोरलेले दिसतात आणि जर महायान परंपरा असेल तर इथे बुद्धांची मूर्ती कोरलेली दिसते. तर दुसरे प्रकार असे की ह्या विहारामध्ये आपण वरांडा बघू शकतो आणि त्याच्यानंतर तिन्ही बाजूला आपल्याला भिक्खू निवासगृह कोरलेले दिसतात. हे काही भिक्खू निवासगृह आहे. हे नाशिकच्या लेणीचे फोटोज आहेत. एका भिक्खू निवासगृहामध्ये एक भिक्खू राहण्यासाठी किंवा आराम करण्यासाठी तेवढी जागा असते. आता आपण चैत्यगृहाचे वेगळे प्रकार बघूया. पहिलं आपण पाहतो तर हे अपसाइडल चैत्यगृह आहे, पण त्याचं जे तोंड आहे ते ओपन एंट्रन्स आपण बघू शकतो. असे चैत्यगृह आपल्याला अजंठा, भाजा, कोंडाणा आणि पितलखोरामध्ये दिसतात. तर हे दुसरं चैत्यगृह आहे. ह्या चैत्यगृहाच्या पुढे आपल्याला एक जाण्यासाठी रस्ता किंवा एंट्रन्स डोर असं हे दिसतं. हे चैत्यगृह नाशिकमध्ये आपल्याला दिसून येतं. तर तिसऱ्या प्रकारच्या चैत्यगृहामध्ये आपल्याला एंट्री केल्यानंतर एक वरांडा दिसतो आणि त्या वरांडामधून परत एक दुसरं दार आणि त्याच्यानंतर आपल्याला हे चैत्यगृह दिसतं. ह्या चैत्यगृहाचे प्रकार आपल्याला बेडसे, जुन्नर, कान्हेरी आणि कारल्या लेण्यांमध्ये दिसून येतात. ह्या तिन्ही चैत्र गुहाच्या बाजूने ह्या स्तंभ आपल्याला दिसून येतात. चौथं जे चैत्यगृह आहे तिथे हे रेक्टँगल शेप मध्ये आपल्याला दिसतं, पण इकडे एकही स्तंभ आपल्याला दिसत नाही. हे आपल्याला एक्झाम्पल कान्हेरीमध्ये दिसून येतं. 5व्या चैत्यगृहामध्ये आपल्याला वरांडा दिसतो आणि आतमध्ये एक स्तूप दिसतं. हे मानमोडीमध्ये आपल्याला शिवनेरी आणि कुडामध्ये आपल्याला दिसतं. तर 6वं हे चैत्यगृह आहे. हे गोल आकाराचं आणि स्तंभ त्याच्या आतमध्ये स्तूप आपल्याला दिसतं. हे आपल्याला जुन्नरमध्ये तुळजा लेणीमध्येच दिसून येतं. 7व्या प्रकारचं जे चैत्यगृह आहे ह्याच्यामध्ये खूप जे तोंड आहे ते मोठं आहे आणि हे मानमोडी आणि शिवनेरी आणि महाडमध्ये दिसतं. तर 8व्याचं जे चैत्यगृह हे गोल चैत्यगृह आपल्याला दिसून येतं विदाउट पिलर. हे आपल्याला बेडसे, भाजा आणि कान्हेरीमध्ये दिसून येतात. आता स्तूपाचे हे आपल्याला हे स्तूप 3 प्रकाराचे दिसून येतं. एक मड स्तूपा, मातीचे स्तूप जे आता नष्ट झालेले आहेत आणि आपल्याला दिसून येत नाही. दुसरे विटांचे स्तूपा, हे सांची स्तूप आणि धम्मक स्तूप आहे, तिथे आपल्याला हे विटांच्या स्तूपा दिसून येतं. आणि तिसरं म्हणजे अखंड दगडामध्ये कोरलेले, त्याला मोनोलिथिक पण असं म्हणतात, अखंड दगड. तर अखंड दगडामध्ये सलग कोरलेले स्तूप हे आपल्याला बऱ्याच ठिकाणी दिसून येतात. तर हे स्तूपांचे आपण प्रकार बघू. शारीरिका स्तूप, हे स्तूप बुद्ध आणि अरहंत भिक्खू ह्यांच्या अस्थीवर उभारलेले स्तूप आहेत. ह्यांचे एक्झाम्पल म्हणजे वैशाली स्तूप, नंतर सांची येथील सारीपुत्त आणि मोगले ह्यांचे स्तूप. दुसरं पाहायला गेलं तर पारिभोगिका. हे परिभोगिका स्तूप म्हणजे काय, तर बुद्ध आणि अरहंत भिक्खू
भिक्खूंनी वापरलेले जे वस्तू आहेत त्यांच्यावर हे स्तूप उभारले गेले आहेत. म्हणजे जसं बुद्धांची भिक्षापात्र, केस आणि नख ह्याच्यावर हे स्तूप उभारले गेलेले आपल्याला दिसतात. उद्देशिका स्तूपमध्ये जिथे जिथे बुद्धांनी महत्वाची धम्मदेशना दिली तिथे तिथे हे स्तूप उभारण्यात आले आहे. जसं सारनाथमध्ये धार्मिक स्तूप. नंतर स्मरणीय स्तूप. हे स्मरणीय स्तूप म्हणजे काय, तर बुद्धांच्या आयुष्यात महत्वाचे घटनावर उभारलेले हे स्तूप आहेत. म्हणजे जसं राजगीरमध्ये आपल्याला स्तूप दिसतं तसं. आणि वोटिव्ह स्तूप शेवटचं म्हणजे आरंत, आचार्य आणि व्यक्ती ज्यांनी धम्म प्रसार केला ह्यांच्या स्मृतीसाठी उभारलेले हे स्तूप म्हणजे वोटिव्ह स्तूप. ओरिसा येथील रत्नागिरी स्तूप आणि कान्हेरीमध्ये आपल्याला असे वोटिव्ह स्तूप दिसून येतात. आता ह्या पश्चिम महाराष्ट्राच्या बऱ्याच लेण्या आहेत आणि त्याच्यामुळे थोड्या काही प्रमुख लेण्या मी तुम्हाला आता इथे दाखवणार आहे. माफ करा. मी स्तूपाचे आधी स्तूप कसं आहे आणि त्याचे पार्ट्स काय त्याच्यावर मी बोलते. आपल्याला हे सांची स्तूपाचं मी एक्झाम्पल घेतलंय. इथे आपल्याला वेदिका दिसतं, तोरण म्हणजे जे गेटवे असतं ते इथे आपल्याला दिसतं. हे चारी बाजूनी ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ हे चारी बाजूनी आपल्याला एंट्री करण्यासाठी हे तोरण आपल्याला हे दिसतं. आतमध्ये गेल्यावर तर स्तूपाचा जो खालचा भाग आहे त्याला आपण मेधी असं म्हणतो. वरचा जो भाग आहे त्याला अंड असं म्हटलं जातं आणि त्याच्यावर हर्मिका असते. त्या हर्मिकाच्या वर यष्टी आणि त्याच्यावर छत्री हे असे स्तूपाची रचना आपल्याला दिसते. आधीच्या काळामध्ये प्रदक्षिणा पथ हे स्तूपाच्या आतच कोरले गेले, जसं सांची स्तूपामध्ये आपल्याला दिसून येतं. पण नंतरच्या काळामध्ये जे चैत्यगृह आहे तिथे स्तूप कोरल्यानंतर समोर बाजूच्या साईडनी स्तंभ उभारले जातात आणि तिथेच प्रदक्षिणा पथ हे असंही त्या स्तंभाच्या मागच्या साईडला प्रदक्षिणा ही पथ असं वळण दिलं जातं. आता आपण इथे स्तंभाचे काही एक्झाम्पल्स बघूया. आपल्याला इथे 3 एक्झाम्पल्स स्तंभाचे आपल्याला हे 3 कोरलेले बुद्ध लेण्यांमध्ये आपल्याला दिसतील. एक पहिलं जे आहे चौकोनी स्तंभ, दुसरं गोलाकार स्तंभ आणि तिसरं अष्टकोनी स्तंभ. गोल आकार आणि अष्टकोनी स्तंभ हे नंतरच्या काळामध्ये दिसून येतात. तर चौकोनी स्तंभ हे आधीच्या काळामध्ये आपल्याला जास्त दिसले जातात. ह्या स्तंभावर पिलर असं म्हटलं जातं. स्तंभावरचे जे पिलर आहेत त्या पिलरवर सिंह, हत्ती, घोडा, बैल आणि हरण, फिनिक्स आणि ग्रिफिन्स हेही पाहिले जातात. नंतर स्त्री आणि पुरुष हे वेगळ्या प्राण्यांवर बसलेले हे असंही दाखवलं जातं. एक्झाम्पल घेतलं तर ही नाशिकची लेणी आहे केव नंबर 3. ह्याच्यामध्ये आपल्याला दिसतं, आता जसं मी सांगितलं कॅपिटल, तर इथे पाहिलं तर हे खालचं ऑक्टॅगोनल स्तंभ आहे. त्याच्यावर हे बेल शेप आपल्याला दिसतं. त्याच्यानंतर हे आपल्याला कोपऱ्यामध्ये जे दिसतात हे भाग आहे. त्याच्या आतमध्ये आपल्याला अमलक हे असं दिसून येतं. हे हर्मिकाचे मोटिव्स आहेत हे आपल्याला दिसतात. त्याच्यावर आपण पाहायला गेलं तर इथे सिंह आहेत आणि त्यांच्यावर बसलेले हे स्त्री आणि पुरुष दिसून येतात. तसेच इथे हत्ती आणि त्याच्यावर स्त्री आणि पुरुष दिसून येतात. अशा प्रकारचे आपल्याला हे स्तंभ दिसतात. इथे हे दाखवण्याचा हे प्रयत्न की इथे सोशल लाईफ आपल्याला ही खूप सुंदर पद्धतीने दिसून येते. हत्तीवर तुम्ही पाहायला गेलात तर इथे स्त्री आहे, तिच्या हातामध्ये आरसा
म्हणजे दर्पण आहे आणि ती तिचे केसभूषा हे नीट करायचा प्रयत्न करते. म्हणजे हेही शिल्पकाराने दाखवून दिलंय की तिकडची सोशल लाईफ ही कशी आहे. आता मी लेण्यांकडे येते. महाराष्ट्रामध्ये खूप लेण्या आहेत, पण त्याच्याही प्रामुख्याने जितक्या थोड्या लेण्या आहेत ते दाखवते मी आणि तुम्हाला समजून सांगते. तर लेणं. भाजे लेणं हे पुणे जिल्ह्यामध्ये गावामध्ये ही लेणी आहे. त्याच्यामुळे ह्याला भाजे लेणं असं म्हटलं जातं. ही लेणी इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकामध्ये बांधली गेली आहे आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिली कोरलेली ही लेणी दिसून येते. इथे थेरवादा परंपराचे आपल्या स्थापत्य शैली दिसतात. या भाज्या लेण्यामध्ये 26 लेण्या कोरल्या गेल्या आहेत. त्याच्यामध्ये विहार, छोटे मोठे चैत्यगृह आणि विशेषतः 14 मोनोलिथिक स्तूप म्हणजे वोटिव्ह स्तूप. या लेणीमध्ये 8 शिलालेख दिसतात. तर ही अशी भाजेची लेणी आहे. आपल्याला दिसून येतं की ही खूप आधीच्या काळामध्ये बांधलेली गेली आहे. इथे आपल्याला दिसतं की विहार हे 2 ताळ्यामध्ये बांधलेले आहे आणि बाहेरच्या बाजूनी आपल्याला हे आर्चेस जी हे टिपिकल बुद्धिस्ट आर्किटेक्चरमध्ये स्थापत्य शैलीमध्ये वापरले जातात, कोरले जातात, हे आपल्याला आर्चेस दिसून येतात. त्याच्यानंतर आपल्याला इथे खाली वेदीबंध असं वेदिका हे दिसतात. वरही आपल्याला आर्चेस आणि वेदीबंध दिसून येतात. हे स्तूप पाहायला गेलं तर हे स्तूप ओपन माउथ स्तूप, ओपन एंट्रन्स स्तूप आहे. जे मी आधीच्या पीपीटी मध्ये सांगितलं, पहिल्या नंबरचं हे स्तूप, तर हे भाज्याचं स्तूप आहे. आता इथे आपण पाहायला गेलं तर आपल्याला लक्षात यायला पाहिजे की हे जे शिल्पकार आहेत ते आधी लाकडामध्ये काम करत होते, नंतर हे दगडामध्ये काम करायला लागले आणि म्हणून लाकडाची जी स्थापत्य शैली आहे ही आपल्याला इथे दगडामध्ये वापरलेली दिसते. फॉर एक्झाम्पल, ह्या लाकडामध्ये आपल्याला हे तुळया बाहेर आलेल्या दिसतात, तसेच हे दगडामध्येही त्यांनी तसे कोरले गेले आहेत. आणि त्याच्यानंतर ह्या ज्या तुळया आहे किंवा काही लाकडामध्ये कोरल्याची स्थापत्य शैली आहे ती नंतर बुद्ध लेणीच्या स्थापत्य शैलीमध्ये महत्वाची ही शैली मानली जाते. हे ओपन फसाड आपल्याला दिसतं, खूप प्लेन, इथे काही कोरीव काम नाहीये हे आपल्याला इथे लक्षात येतं. आतमध्ये जर आपण पाहायला गेलं तर हे सागवानी लाकडी फाचळ्या आपल्याला दिसतात. ह्या फाचळ्या 2000 वर्ष जुने आहेत आणि ते अजूनही टिकलेले आहेत. खाली आपण पाहतो हे स्तंभ जे आहेत खालच्या ठिकाणी, हे अष्टकोनी स्तंभ आहेत, सिंपल आणि प्लेन. आणि आतमध्ये आपण पाहायला गेलं तर आतमध्ये हे स्तूप आहे. या स्तूपमध्ये मेधी आणि अंड आणि छत्र आणि हर्निकाच्या खालची बाजू आहे. इथे वेदिका नाहीये, इथे वेदिका आपल्याला दिसून येत नाही आणि हे स्तूप खूप स्मूथ, गुळगुळीत दिसतं. इथे आपण बघू शकता. आता ह्या सागवानी लाकडी फासळ्या आपल्याला दिसतात. आपल्याला हे नॉच आणि हे सॉकेट्स हे दिसून येतात. हे कशा तऱ्हेने हे बांधलं गेलं असेल. आणि ह्या लेणीवरून आपल्याला असं कळतं की सुरुवातीच्या स्थापत्य शैली ही आपल्याला लक्षात येते. म्हणजे ही अर्लिएस्ट लेणी असल्यामुळे ह्याच्यानंतरचे जे स्थापत्य शैली आहे ह्याची प्रगती कशी होत गेली हे आपल्याला ह्या लेणीवरून चांगलं दिसतं.
आता हे दोन प्रकारचे विहार आपण बघूया. एकीकडे स्तंभ आहे आणि दुसरीकडे फक्त फसाड ओपन आहे. या विहाराच्या आतमध्ये वरांडा आपल्याला दिसून येतो. आत हे मॉन्क सेल्स असं म्हटलं जातं. भिक्खू निवासगृह. हे भिक्खू निवासगृह पाहायला गेले तर प्रत्येक निवासगृहामध्ये एक भिक्खू राहण्या एवढीच जागा आहे. वर जर आपण पाहायला गेलं तर हे आर्चेस आणि वेदीबंध आपल्याला हे सगळीकडे दिसते. हीच वेदीबंधन आर्चेस हे नाशिकच्या लेणीमध्येही आपल्याला दिसून येतात. बाहेरच्या बाजूने उजव्या साईडला आपल्याला हे वैशिष्ट्य ह्या भिक्खू निवासगृहाचं असतं की इथे ह्या दोन्ही बाजूला ह्या शिल्प कोरलेले दिसतात. ह्या शिल्पामध्ये जर आपण पाहिलं तर रथावर राजा, राणी, त्याच्यानंतर त्यांचे सेवक आणि त्याचं इतकं सुंदर अप्रतिम वेशभूषा आणि मुकुट आपल्याला दिसून येतं. खाली हरणही कोरलेले आपल्याला ह्याच्यामध्ये दिसतात. तर दुसऱ्या बाजूला आपल्याला राजा, त्याच्या सेवक मागे जो बसलाय आणि हत्ती आणि हत्तीच्या हातामध्ये हे एक झाड आहे ते दर्शवण्यात इथे आलं आहे. अभ्यासक आहे ह्याचे 3 वेगळे प्रेडिक्शन करतात. एक तर हे इंद्र आणि सूर्य त्यांची जी मूर्ती आहे ते शिल कोरलं गेलं आहे. दुसरं असं सांगितलं जातं की बुद्धांच्या जातक कथेमधले हे काही कथे आहे की जे इथे कोरले गेले आहे. आणि तिसरं हे असं सांगण्यात येतं, अशी थेरी एक आहे तिसरी की ज्यात सांगण्यात येतं की हे असं सांगण्यात येतं की ह्या परिसरामध्ये सातवाहन राजवटी असल्यामुळे हे जे शिल्प कोरले आहेत हे सातवाहन राजाचे शिल्प कोरले आहेत. आपण आधी मी सांगितलं गेलं ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे मोनोलिथिक स्तूपा. इथे आपण पाहायला गेलं तर हे इथे 14 स्तूप आपल्याला दिसून येतात, जे बाहेरच्या बाजूला आणि आतल्या बाजूला आहे. ही हर्मिका आहे. या हर्मिकावर टिपिकल बुद्धिस्ट आर्किटेक्चर आपल्याला दिसून येतं, स्थापत्यशैली, जी आर्च आणि वेदीबंध आपल्याला दिसून येते. आतमधल्या बाजूला म्हणजे ज्या लेण्यामध्ये जे स्तूप आहे त्यांची जी त्यांचं यष्टी आणि छत्री आहे ही स्तूपाच्या छतावरच कोरली गेली आहे. हे आपल्याला इथे दिसून येतं. दुसरी लेणी आपण घेऊया, कार्ले लेणी. कार्ले लेणी ही भाज्या लेणीच्या जवळच आहे. ही पुण्या जिल्ह्यामध्ये आपल्याला दिसते. ही पाहायला गेली तर इसवी सन पूर्व 1ल्या शतकापासून ते इसवी सन 2ऱ्या शतकापर्यंतचे ह्याचा कालखंड आपल्याला दिसतो. या लेणीमध्ये 16 लेण्या कोरल्या आहेत आणि हे थेरवादा परंपराचे आहेत. या लेणीचं वैशिष्ट्य असं की हे इथे ग्रेट चैत्यगृह असं आपण म्हटलं गेलंय. या लेणीच्या शिलालेखावरून आपल्याला असं कळतं की ते यवना म्हणजे ग्रीक व्यापारी, त्याच्यानंतर उत्सव दत्ता आणि नंतर सातवाहन राजा म्हणजे गौतमीपुत्र सातकर्णी आणि वशिष्ठीपुत्र पुलमावी यांनी ह्या लेणीला दान दिले आहे. अजून ह्या शिलालेखामधून असंही कळतं की इथे इकडचे भिक्खुनी, महारथी आणि गृहिणी यांनीही या चैत्यगृहाला दान देण्यात आले आहे. इकडे एक शिलालेख आहे, त्याच्यामध्ये आपल्याला ह्या गावाचं नाव वलुरका हे असंही इथे लिहिलं गेलं आहे, हे दिसतं. आता आपण ही लेणी बघूया. ह्या लेणीमध्ये 3 स्टोरेड विहार आपल्याला दिसून येतं. भव्य विहार हे बांधलं गेलं आहे आणि
बुद्ध लेण्यांमध्ये स्थापत्यामध्ये आपल्याला सिमेट्री ही खूप दिसून येते आणि सिमेट्री डिझाईन्स ह्याला खूप इम्पॉर्टन्स दिला गेला आहे. जेवढ्या उंचीचं हे विहार कोरलं गेलं आहे तेवढंच उंचीचं आणि रुंदीचं हे आपल्याला इथे चैत्यगृह दिसतं. चैत्यगृहच्या बाजूने पाहिलं ते आपल्याला हे खूप भव्य चैत्यगृह दिसून येतं. अर्थात इथे खूप भव्य हे चैत्यगृह दिसून येतं. आपल्याला पुढे पाहायला गेलं समोरच्या बाजूला हे अशोका स्तंभ, ज्याला सिंहस्तंभ असेही म्हटले गेलेत, आणि हे सिंह चारी बाजूला आपल्याला दिसून येतात, जेणेकरून तो सिंह गरजतोय, गर्जना आपल्याला अशा पद्धतीने हे कोरलेलं गेलं दिसून येतं. हे सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन आहे की जसं सिंह गरजतो हे सगळीकडे ऐकू जातं, तसंच बुद्ध धर्म आणि त्याचा संघ हा सगळीकडे हे पसरलं गेलं, ह्याचं एक सिम्बॉलिझम आपल्याला इथे दिसून येतं. जसं मी सांगितलं तुम्हाला, कॅपिटल आहे. आतमध्ये जाताना आपल्या सर्वात आधी आपल्याला हे फसाद हे दिसून येतं. या फसादामध्ये वैशिष्ट्य म्हणजे आतमधले जे इथे रिब्स आहेत, ह्या ज्या तुळया आहेत, ह्या सागवानी लाकडाच्या आहेत. या फसादाच्या मागे आपण पाहिलं गेलं तर इथे छोटे छोटे आर्चेस आणि वेदीबंधाचे रांग दोन्ही बाजूलाही तीच रांग जाते, कंटिन्युटी मध्ये आपल्याला ही दिसून येते. फसादाच्या खाली हे आपल्याला एक दरवाजा दिसतो आणि ह्या दरवाजाच्या दोन्ही बाजूला आपल्याला हे सुंदर शिल्प कोरलेले दिसतात. ह्या शिल्प कोरल्यामधून आपल्याला कळतं की केशभूषा ह्यांची वेशभूषा ही कशी आहे, आणि हे आपल्याला इथे सहजपणे दिसून येतं. ही इथे स्त्री नमस्कार करतीये की तुम्ही या आणि हे बघा असं सांगितलं गेलंय. अजून अभ्यासक असे सांगतात की बाहेरच्या बाजूला जे स्त्री पुरुषचे शिल्प कोरले आहेत आणि आतही जे शिल्प आपल्याला स्तंभावर दिसतात, हे इकडच्या लोकांनी जे दान दिले आहेत त्यांचे हे शिल्प कोरण्यात आले आहेत. हे वरंड आहे. वरंडाचं मी दोन्ही बाजू म्हणजे डावी आणि उजवी आपल्या स्क्रीनवर दिसेल हे दोन्ही बाजू दाखवल्यात. ह्या अशा करता की आपल्याला इथे स्थापत्य शैलीमध्ये सिमेट्री हे किती इम्पॉर्टंट आहे हे दिसण्यासाठी हे दिसतं आपल्याला इथून. जर आपण खालून वर पाहायला गेलं तर इथे आपल्याला मिरर इमेज असं दिसून येतं. खाली पाहायला गेलं तर इथे हत्तींची सूंड आता नष्ट झाली, पण सुंदर हे हत्ती असे भव्य मोठे कोरलेले आहेत. त्याच्यावर पाहायला गेलं तर हे 4 मजली असं दाखवण्यात आले आहेत. म्हणजे हे इतकं भव्य आणि सुंदर असं दाखवण्याचा प्रयत्न हे शिल्पकारांनी इथे केला आहे. प्रत्येक स्टोरेज मध्ये आपल्याला इथे खिडकी, छोटेसे आर्च आणि आर्च मध्ये हे खिडक्या अशा दिसतात, आणि खिडक्यांच्या बाहेर किंवा आतमध्ये आपल्याला हे स्त्री पुरुष आपल्याला पाहताना दिसतात. हे सुंदर कोरलेलं आपल्याला एक शिल्प दिसून येतं. असं मी सांगितलं, इथे खिडक्यांमध्ये आपल्याला हे स्त्री पुरुष नाचताना किंवा चांगल्या आनंदी भावामध्ये आपल्याला हे कोरलेले दिसतात. आता ही लेणी थेरवादा असल्यामुळे इथे फक्त आपल्याला स्तूप असे दिसून येते. मात्र नंतरच्या काळामध्ये इथे महायान परंपरांनी ही लेणी ताब्यात घेतली आणि इथे बुद्धांच्या मूर्त्या कोरण्यात आल्या.
आपल्याला दिसतं ह्या सगळ्या बाजूला, वर आणि खाली ह्या सगळ्या बाजूला आपल्याला शिलालेख दिसून येतो. जिथे जिथे शिलालेख आपल्याला दिसत नाही तिथे तिथे महायान परंपरांनी इथे बुद्ध लेणी बुद्धांचे शिलालेख हे कोरलेले आपल्याला दिसतात. आपण बघू शकतो हत्तींच्या वर बुद्धांचे शिलालेख व त्यांचे बोधिसत्व आपल्याला आणि अनुयायी आपल्याला कोरलेले दिसतात. जर एक्झाम्पल पाहायला गेलं तर आपल्याला डावीकडे आपल्याला इथे सगळीकडे बुद्धांच्या स्कल्पचर्स आहेत ते कोरलेले दिसतात. तर आपल्याला उजवीकडे दिसलं तर ह्या साईडला आपल्याला वेदिकाच्या मोटिव्स दिसतात. ह्याचाच अर्थ ह्या ज्या बुद्धाचे जे मूर्त्या आहेत ह्या नंतरच्या काळामध्ये कोरल्या गेल्यात आहेत, म्हणजेच महायाना परंपरेमध्ये. आपण आतमध्ये चैत्यगृहामध्ये आपण बघूया. आपल्याला इथे सगळीकडे सिमेट्री पिलर्स दिसतात. हा फोटो दरवाजापासून काढला गेला आहे. म्हणजे ह्याचा अर्थ आपल्याला इतकं सुंदर आणि नक्षीदार काम ह्या स्तंभावर दिसतंय. तसंच आपल्याला हे जे स्तूप हे अपसाइडल स्तूप आहे आणि हे तिसऱ्या काय म्हणू शकतो आपण, हे जे स्तूप आहे आधी चैत्यगृह हे आधी आपण जे दाखवलंय ते हे तिसऱ्या क्रमांकाचं चैत्यगृह आहे, ज्याच्यामध्ये आत आल्यानंतर आपल्याला एक वरांडा लागतो आणि त्याच्यामध्ये आत अजून एक दरवाजामधून आत गेल्यानंतर आपल्याला चैत्यगृह दिसतं. आपण या चैत्यगृहाच्या वर बघू शकतो की सागवानी लाकडी फासळे आपल्या अजूनही दिसतात. तसेच स्तूपाच्या वर यष्टी आणि छत्री हे आजही आपल्याला दिसते. साधारणपणे 2000 वर्षाचे हे हे लाकडी फासळे आणि यष्टी आणि छत्री आपल्याला दिसते. आपण जर इथे स्तंभ पाहायला गेलं तर आपल्याला हे स्तंभ नाशिक येथेही आपल्याला असेच दिसून येतात. हे स्तंभ अष्टकोनी आहे, म्हणजे ऑक्टॅगोनल. त्याच्या खाली आपल्याला हे घट असं दिसतं. त्याच्यावर आपण गेलं की हे बेल आहे. त्याच्यानंतर आतमध्ये आपण पाहतो की इथे अमलकाची मोटिफ कोरली गेली आहे आणि हे उमललेलं आपल्याला इथे कमळ दिसतं. त्याच्यानंतर आपल्याला हे हार्मिका दिसतात आणि हार्मिकाच्या वर हत्तींवर बसलेले आपल्याला स्त्री पुरुष दिसतात. हे स्त्री पुरुष म्हणजे ह्या ठिकाणाचे अधिकारी असे आहेत. आपण जर इथे नीट ह्या स्तंभ पाहायला गेलं तर प्रत्येक स्तंभावर जे हे स्त्री पुरुष आहेत त्यांची वेशभूषा, बसण्याची स्टाईल, हे सगळं हे प्रत्येक बारीकेत कोरलं गेलं आहे आणि हे प्रत्येकांचे वेगवेगळे आपल्याला आकाराचे आणि प्रकाराचे आपल्याला दिसतात. तसेच जर आपण नीट पाहायला गेलं तर हत्तीच्या पायामध्येही कडे कोरले गेले. हे इतकं बारीक आणि सुंदर शिल्पकला आपल्याला इथे दिसून येते. त्याच्यावर जर आपण पाहायला गेलं ह्या स्तंभांच्या वर तर आपल्याला इथे सॉकेट्स हे असे दिसतात आणि इथे ह्या सॉकेट्स मध्ये कसं लाकडाचं फासळे फिक्स केले जातात हे आपल्याला दिसून येतात. नंतर जे आपण लेण्या बघणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला फक्त सॉकेट्स हेच दिसतात. जसं मी आधी सांगितलं की इथे यवनांनी इथे दान दिले आहेत, तर हे जे दान दिले गेले आहेत तर त्यांच्या नावाचं हे पिलर आणि त्याच्यावर हे शिलालेख त्यांच्या नावाने कोरले गेले आहेत. अशा प्रकारचे आपल्याला डावीकडे ह्या कातळामध्ये आपल्याला सुंदर हे 3 मजली आपल्याला विहार असे दिसून येतं. काही भिक्खू निवासगृह
त्यांची पडझड झाली आहे, तर काही आपल्याला पूर्ण दिसतात. ह्याचं कारण हे इथे आपण पाहायला गेलं तर आपल्याला खाली वर दोन्ही बाजूला हे सॉकेट्स दिसतात. तर हे सॉकेट्स कुठले? तर त्यावेळेसचे हे जे दार असायचे हे लाकडी दार असायचे आणि लाकडी दार हे लावून परत काढण्यासाठी असायचे आणि हे आपल्याला ह्याच्यामुळे आपल्याला हे सॉकेट्स दिसून येतात. आता आपण जाऊया नाशिकच्या लेणीमध्ये. नाशिकची लेणी ही इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकापासून ते इसवी सन 7व्या शतकापर्यंत कोरली गेली. या लेणीमध्ये 25 लेण्या आहेत, तर 27 शिलालेख आपल्याला दिसून येतात. ही लेणी ह्या लेण्यामध्ये आपल्याला सातवाहन, क्षत्रप, नंतर अभिर ह्या राजांचा उल्लेख आणि ह्या राजांनी इथे दान दिलेले हे असे ह्या शिलालेखामधून दिसून येतं. तसंच इथे लेखक, शेतकरी, भिक्खू आणि भिक्खूंनीही दान दिले ह्या शिलालेखामधून असेही दिसून येतात. ह्या लेणीचं वैशिष्ट्य असं की भारतात सर्वात लांबीचे शिलालेख हे आपल्या ह्या लेणीमध्ये पाहायला मिळतात. जे नहापानांनी दान दिलेली लेणी आहेत, दान दिलेली लेणी. दुसरं ह्या लेणीचं वैशिष्ट्य म्हणजे इथे 4 प्रकारच्या लेणी आपल्याला पाहायला मिळतात. तर कुठल्या? पूर्ण झालेली लेणी, अर्धवट कोरलेली लेणी, थेरवादा आणि महायाना ह्या दोन्ही परंपराच्या लेण्या आणि दुसरं अतिक्रमण झालेली लेणी. आता आपण केव्ह नंबर 3 पाहतोय. ही लेणी राजा पुलुमाईने आपल्या आजी गौतमी बालश्रीच्या नावाने दान दिली आणि म्हणून ह्या लेणीला देवी लेणी असेही म्हटलं जातं. आपण ह्या लेणी पाहिली तर आपल्याला इथे खाली भारवाहक दिसतात. असं डिपिक्शन केलंय की ही लेणी ह्यांनी खांद्यावर उचलून धरलेली आहे. आपण जर या भिंतींवर पाहिलं तर इथे आपल्याला कमळांची रांग आपल्याला दिसून येते आणि हे जे बाहेर निघाले आहे, हे जे नॉब्स आपण म्हणूयात, हे तुळ्यासारखे, जसं मी आधी सांगितले, लाकडामध्ये हे काम करणारे जे कारिगार होते, शिल्पकार होते, हे त्यांनी दगडामध्ये शिल्पकला सुरू केली आणि तसंच आपल्याला काही स्थापत्यशैली लाकडाची ती आपल्याला ही दगडांमध्येही दिसून येते. वर जर आपण पाहायला गेलं तर ह्या पट्ट्यामध्ये आपल्याला सिंह, हत्ती, घोडा, हरण ह्या अशा प्रकाराचे लहान आणि बारीक शिल्पकला आपल्याला दिसून येते. हे जे स्तंभ आहे हे अष्टकोनी स्तंभ आहे. ह्या आपण जर स्तंभांचं पाहिलं तर अष्टकोनी हे स्तंभ आपल्याला दिसतात. ह्या स्तंभांच्या वर हे बेल शेप आपल्याला दिसते. त्याच्यानंतर ह्या कोपऱ्यामध्ये चारी बाजूला भारवाहक हे असे कोरले गेले आहेत. त्याच्या आतमध्ये आपल्याला हे अमलका असं दिसतं. वर हर्मिकाचं डिपिक्शन आपल्याला दिसतं आणि त्याच्यावर हे वेगवेगळे आपल्याला प्राणी दिसतात, म्हणजे हत्ती, हरण, घोडा, बैल हे अशा प्रकारे कोरले गेले आहेत आणि त्या हत्ती, घोडा आणि सिंह जे कोरले त्यांच्यावर आपल्याला स्त्री पुरुष हे दिसतात. या लेणीचं वैशिष्ट्य असं म्हणजे इथे स्पिंक्स आणि ग्रिफिन्स हेही दिसून येतात. स्पिंक्स आणि ग्रिफिन्स हे खरं ग्रीक आर्किटेक्चरमध्ये आपल्याला दिसलं जातं. जर पाहायला गेलं तर ह्याचा अर्थ यवना म्हणजे ग्रीक्स हे शिल्पकार जे होते हे इथे येऊन त्यांनीही इथे शिल्प कोरलेले आपल्याला दिसतात.
दुसरं म्हणजे इथे लेणीच्या दारावर वर आपल्याला तोरण दिसतं. ह्या तोरणाचं वैशिष्ट्य असं की भारतामध्ये ही एकमेव लेणी आहे जिच्या प्रवेशद्वारावर हे तोरण कोरले गेले आहेत. दरवाजाच्या बाजूला दोन्ही साईडला आपल्याला हे द्वारपाल आपल्याला दिसून येतात. हे द्वारपाल जर आपण पाहिले तर यांचं मुकुट, धोती, कमरपट्टा, हातामध्ये कड अशा सुंदर शिल्पकृती आणि कोरलेली आपल्याला ही दिसून येते. आतमध्ये जर आपण पाहायला गेलं तर इथे आपल्याला विहार दिसतं. ह्या विहारामध्ये आपल्याला भिक्खू निवासगृह आणि स्तूप हे कोरलेलं दिसून येतं. हे स्तूप जर आपण पाहायला गेलं तर इथे सिंह आणि धम्मचक्र आपल्याला दिसतं आणि मध्ये स्तूप आहे. ह्याचा अर्थ हे सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन असतं की स्तूप म्हणजे बुद्ध, सिंह म्हणजे धम्म आणि धम्मचक्र म्हणजे संघ. बुद्ध, धम्म आणि संघ हे ह्या स्तूपामधून आपल्याला सिम्बॉलाइज आपल्याला हे दिसून येतं. ह्या अशा काही भिक्खू निवासगृह आहेत. आता आपण जाऊया केव नंबर 10 जी नहापाना राजाने दान दिलेली आहे. त्यांनी सातवाहनाला हरवल्यानंतर ही लेणी बुद्ध भिक्खूंना दान दिली. आपण इथे जसं केव नंबर 3 मध्ये पाहायला गेलं त्याच प्रकारे आपल्याला इथे अष्टकोनी स्तंभ दिसतात आणि त्याच प्रकारे आपल्याला हे कॅपिटलवर कोरलेले सिंह, हत्ती आणि त्याच्यावर असलेले हे स्त्री पुरुष आपल्याला महारथी दिसतात. आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला विहारमध्ये भिक्खू निवासगृह आणि तिथे स्तूप दिसलं गेलं. मात्र ह्या स्तूपाला नंतरच्या काळामध्ये इथे भैरव कोरला गेला आहे. असं मी सांगितलं इथे आपल्याला 4 प्रकारच्या वेगळ्या लेण्या दिसतात. तर अतिक्रमण हे लेणीचं आपलं उदाहरण म्हणजे हेच. हे अशा भिक्खू निवासगृह काही कोरल्या गेले आहेत. थेरवादा परंपरानंतर इथे महायान परंपरा देखील दिसतात. हे आपल्याला इथे बुद्धांची मूर्ती दिसते जी धम्मचक्र प्रवर्तन मुद्रामध्ये आहे. खाली आपल्याला इथे हे पद्मासन मध्ये बसलेले हे बुद्ध दिसतात आणि खाली हे नाग राजे आपल्याला दिसून येतात. आता आपण पुढे येऊया केव नंबर 18. ही लेणी ह्या लेणी समूहामधले सगळ्यात पहिली लेणी कोरली गेली आहे. इसवी सन पूर्व पहिले ते दुसऱ्या शतकामधली ही लेणी आहे. ह्या लेणीचं पाहायला गेलं तर आपल्याला इथे स्तंभ जे भाज्या लेणीमध्ये दिसले आहेत ते स्तंभ आपल्याला या लेणीमध्येही दिसतात. हे जाळीदार ही खिडकी आपल्याला भाज्या लेणीमध्येही फसादच्या डाव्या बाजूला दिसून येते. तशीच ही आपल्याला इथेही दिसते. आत गेल्यानंतर आपल्याला भिक्खू निवासगृहाच्या तोरणावर कमानीवर आपल्याला हे आर्चेस आणि वेदीबंद चे मोटिव्स आपल्याला हे दिसतात. 19 नंबरची केव ही 19 नंबरची केव हे स्तूप आहे. खूप सुंदर आणि कोरीव काम ह्या स्तूपामध्ये आपल्याला दिसून येतं. आपल्याला इथे दिसतं ह्या फसाद जे आहे त्याच्यामध्ये हे
तुळया आपल्या ह्या लाकडामध्ये दगडामध्ये कोरलेले दिसतात. समोरच्या बाजूला हे मोटिव्स छोटे छोटे स्तूपांचे चित्रित शिल्प आपल्याला दिसतात. ह्या खाली बाजूला इथे एक शिलालेख आहे आणि ह्या शिलालेखमध्ये नाशिकचा हा उल्लेख आपल्याला हे दिसून येतो. त्याच्याच खाली हे त्रिरत्न आपल्याला हे सिम्बॉल दिसून येतो, म्हणजेच बुद्ध, धम्म आणि संघ. आणि त्याच्यानंतर खाली बारीक ह्याच्यामध्ये आपल्याला हे जाळीदार अशी खिडकी डिपिक्ट करण्यात आली आहे. आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला हे स्तूप, जे मेधी, त्याच्यानंतर वेदीबंध, अंड, त्याच्यानंतर हर्मिका हे अशी दिसून येते. जसं मी आधी सांगितलं गेलं की आपल्याला सॉकेट्स दिसून येतात, तर हे असे आपल्याला सॉकेट्स सगळ्या बाजूनी दिसून येतात. तसेच स्तूपाच्या खाली म्हणजे वेदीबंधाच्या खाली आपल्याला तिथेही छोटे छोटे सॉकेट्स दिसून येतात. हे फूल हार ठेवून लावण्यासाठी हे सॉकेट्सचा वापर केला जात असे. आपल्याला इथे स्तंभ जे आहेत ते अष्टकोनी स्तंभ, खाली घड आपल्याला दिसतो आणि अष्टकोनी स्तंभ आपल्याला दिसून येतात. त्यावर कुठल्याच प्रकारचे शिल्प कोरलेले गेले नाहीयेत. हे महायान परंपराचे आपल्याला बुद्धांचे स्कल्पचर कोरलेले आपल्याला दिसतात. एकीकडे हे बुद्ध आहे, दुसरीकडे हे अवलोकितेश्वर पद्मपाणीची आपल्याला इथे मूर्ती दिसून येते. आधी सांगितलं की ही महापरिनिर्वाण मुद्रा हे फक्त नाशिक आणि अजंठामध्ये कोरले गेली आहे. तर इथे आपल्याला ही महापरिनिर्वाण मूर्ती आपल्याला मुद्रेची मूर्ती आपल्याला ही कोरलेली दिसून येते. ही लेणी क्रमांक 25. ह्या लेणी ही लेणी जरी अर्धवट असली तरी इथले फसाडवर कोरलेले शिल्पकाम खूप महत्वाचे आपल्याला दिसतात. नाशिकच्या लेणीमध्ये घुबड हे शिल्प आपल्याला इथेच महाराष्ट्रामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याला इथेच कोरलेले दिसतात. घुबड हे भारता संस्कृतीप्रमाणे हे अशुभ मानले जाते. तर ग्रीक यवना संस्कृतीमध्ये घुबड हे शुभचं प्रतीक आहे. ही लेणी एका ग्रीक लेखकाने दान दिली म्हणून इथे घुबड कोरण्यात आले, असं आपल्याला इकडच्या शिलालेखावरून कळतं. आता आपण बघूया पुढची लेणी, पितलखोर. पितलखोरा लेणी ही वेरूळ पासून एक 40 किलोमीटरवर अंतरावर आपल्याला पाहायला मिळते. ही लेणी आपल्याला इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकातली आपल्याला दिसते. पितलखोरा लेणी आणि भाजा लेणी हे समान लेण्या हे आपल्याला अशा कोरलेल्या दिसून येतात. आपण जर इथे पाहायला गेलं तर ह्या पितलखोरा लेणीमध्ये 14 लेण्या कोरल्या गेल्या आहेत. इथे थेरवादा परंपराची ही लेणी आहे. मात्र नंतरच्या काळामध्ये आपल्याला चैत्यगृहाच्या स्तंभावर आपल्याला पेंटिंग्स दिसते. ही पेंटिंग्स महायाना काळामधली आपल्याला दिसून येते. तर अशी ही पितलखोरा लेणी आहे.
या लेणीचं वैशिष्ट्य म्हणजे असं की खालच्या बाजूला एक सलग रांगेमध्ये हत्ती कोरण्यात आले आहेत आणि वर येण्यासाठी खाली आपल्याला इथे दरवाजा आणि द्वारपाल आपल्याला असे दिसतात. वर पाहायला गेलं तर ह्या लेणीची खूप झीज झाली आहे. कारण वेदरिंग कंडिशनमुळे आपल्याला ही लेणी लेणीची खूप दुर्गती झाल्यामुळे आपल्याला हे खालचा जो पार्ट आहे लेणीचा तो आपल्याला दिसून येतो. हे जे चैत्यगृह आहे हे ओपन एंट्रन्स मध्ये चैत्यगृह कोरलं गेलं आहे. या चैत्यगृह ह्याची खूप पडझड झाल्यामुळे नंतरच्या काळामध्ये ह्याचे कन्झर्वेशन करण्यात आले. आपण बघतो ह्याचा फसाद आपल्याला काहीच दिसत नाही. पण हे नॉर्मल फसाद आणि सिंपल फसाद हे होतं. आतमध्येही आपल्याला दिसून येतं की ह्या स्तंभावर अष्टकोनी स्तंभ आहे आणि या स्तंभावर आपल्याला हे पेंटिंग्स दिसून येतात. आणि आणि ह्या ज्या पेंटिंग्स आहेत जर आपण पाहायला गेलं तर अजंठा लेणी नंबर 9 च्या जे कालखंड आहे ते त्याच्यावरून आपल्याला अजंठाचे कालखंड आपल्याला कळून येतो. हे अशा प्रकारचे सुंदर इथे पेंटिंग्स कोरले गेले आहे. सगळे जे रंग आहे हे नॅचरल वापरले गेले आहेत. जेव्हा पेंटिंग्स कोरताना आधी दगडाच्या वर एक प्लास्टर लेप लावला जात असे आणि त्याच्यावर हे सुंदर नक्षीदार एकदम छान कोरले पेंटिंग्स आपल्याला काढलेले आपल्याला हे असे दिसतात. पुढे आपण बघूया हे काही निवासगृह आहे ज्यांची आता खूप पडझड झालेली आपल्याला दिसून येते. हे दुसरे चैत्यगृहही 2 प्रकारचे आपल्याला दिसतात. एक हे बंद चैत्यगृह आपल्याला दिसून येतं डावीकडचं आणि हे दुसरं जे ओपन चैत्यगृह आपल्याला दिसतं. त्याच्यामध्ये हे जे आर्चेस आहे हे दगडी आर्चेस बांधलेले दिसतात. हे दोन्ही चैत्यगृह विदाउट पिलर आपल्याला हे दिसून येतं. भिक्खू निवासगृह हे नंतरच्या काळामध्ये ह्याची कन्झर्वेशन करण्यात आली आहे. पण आपण जर पाहायला गेलं हे भित्तिस्तंभ असे म्हटले जातात. म्हणजे स्तंभ हे भिंतीला लागून जर कोरले असतील तर ह्यांना भित्तिस्तंभ असे म्हणतात. या स्तंभांच्या वर आपण कॅपिटल वर पाहिलं तर इथे हत्ती, घोडा आणि सिंह असे इथे शिल्प कोरले गेले आहेत. तसेच ह्या मॉन्क सेल्स म्हणजे भिक्खू निवासगृहाच्या कमानीवर हे आपल्याला हे आर्च दिसतं आणि हे आपल्याला आर्च दिसून येतं. तर आपण बघतो हे वरच्या मजले जे फसाद आहेत हे सगळे ह्यांची सगळ्यांची वेदरिंग कंडिशन मुळे हे पडझड ह्यांची झालेली आपल्याला दिसून येते. आपण नंतरची लेणी कान्हेरी बघणार आहोत. कान्हेरी लेणी ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठे मॉनेस्ट्री आपल्याला ह्या कान्हेरी लेणीमध्येच दिसून येतात. ही लेणी इसवी सन 1ल्या शतकापासून ते 10व्या शतकापर्यंत ह्या लेणी कोरण्याचे काम चालू आपल्याला दिसतात. या लेणीमध्ये 120 लेण्यांपैकी 75% हे थेरवादा परंपरेचे लेणे आपल्याला दिसून येतात आणि उरलेले महायान परंपरेचे. या लेणीचं एक वैशिष्ट्य दुसरं असं की ह्या लेणीमध्ये आपल्याला 14 मोनोलिथिक स्तूप असे दिसतात.
ही केव्ह नंबर 3. आता जर आधी आपण पाहायला गेलं तर कारल्याची जी लेणी आहे आणि कान्हेरीची ही केव्ह नंबर 3 लेणी आहे. ही सेम पद्धतीने आपल्याला बांधलेली, त्याचं जे स्ट्रक्चर आहे, स्थापत्य आहे ते आपल्याला दिसून येतं. इथे आपल्याला दिसतं की इथे अशोक स्तंभ आपल्याला दोन्ही साईडला कोरलेले दिसतात. त्यानंतर ही भव्य लेणी आपल्याला दिसते. आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला वरांडा दिसतो आणि वरांड्याच्या आतमध्ये एक दरवाजानंतर आपल्याला हे स्तूप पाहायला मिळतं. या लेणीचे जितके पण शिल्प आपल्याला कोरलेले दिसतात, हे कारल्या लेणीसारखेच आपल्याला इथे शिल्प दिसतात. तसेच यक्ष आणि यक्षिणी हे आपल्याला कुडाळ लेणीसारखे आपल्याला इथे शिल्प कोरलेले दिसतात. ह्या लेणीमध्ये आपल्याला गौतमीपुत्र सातकर्णीचा आपल्याला एक शिलालेख इथे आढळतो. आपण हे स्तूप पाहिलं तर आपल्याला हे ठसे म्हणजे हे आपल्याला दिसून येईल की इथे सागवानी लाकडाचे रिब्स आपल्याला कसे होते आधी हे आपण पाहिलं गेलंय भाज्यामध्ये, तसेच त्याच पद्धतीचे आपल्याला इथेही असेच दिसून येतात. हे बाकीच्या लेण्यांसारखेही इथे त्याचे स्तंभ, त्यांच्यावर कोरीव काम आपल्याला इथे दिसून येतं. लेणीच्या उजव्या बाजूला एक दरबार हॉल म्हणून एक हॉल आहे. या दरबार हॉलमध्ये, ह्याला दरबार असं म्हटलं जातं कारण का इथे एक साथ आपल्याला विहार, भिक्खू निवासगृह आणि स्तूप कोरलेले आपल्याला दिसतात. लांब लचक हे लंबूक कोरलं गेलेलं जे लेणं आहे, ह्याला आपण दरबार हॉल असे म्हणतो. नंतरच्या काळामध्ये ही इकडे स्तूपाच्या बाजूला भिंत होती, पण नंतरच्या काळामध्ये ही भिंत तुटली गेली. तर दुसरं आपण एक वैशिष्ट्य म्हणजे या कान्हेरीच्या कातळामध्ये हे आपल्याला स्टेप्स दिसले आहेत, ते हे स्टेप्स सुंदर तऱ्हेने असे कोरण्यात आले आहेत. अजून एक वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला इथे रेन वॉटर हार्वेस्टिंग आपल्याला ह्या कान्हेरी लेणीमध्ये दिसून येते. पावसाचं पाणी जेव्हा येतं तेव्हा एका टप्प्यावरून दुसऱ्या टप्प्यामध्ये येतं, तिकडे ते साचतं. साचल्यानंतर जो गाळ आहे तो खाली राहतो आणि वरचं शुद्ध पाणी दुसऱ्या खड्ड्यामध्ये जातं आणि दुसऱ्या पोडीमधून ते पाणी पिण्यासाठी वापरलं जातं. या अशा प्रकारे आपल्याला रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम हे प्रत्येक ठिकाणी, म्हणजे इथे प्रत्येक खूप जास्त पोड्या कोरल्या गेल्या आहेत आणि आपल्याला हे सगळीकडे अशाच स्टाईलचे पोड्या आपल्याला दिसून येतात. आता आपल्याला इथे निर्वाण भूमी आपल्याला दिसून येते. जसं मी आधी स्तूपामध्ये सांगितलं की बोटी स्तूपा किंवा मोनोलिथिक स्तूपा ह्या निर्वाण भूमीमध्ये जे आचार्य आहे किंवा जे व्यक्ती आहे किंवा भिक्खू आहे ज्यांनी धम्माचा प्रचार केलाय, त्यांच्या स्मृतीसाठी ह्या ज्या स्तूप हे कोरले गेले आहेत आणि आपण पाहतो की हे स्तूप आपल्याला हे विटांमध्ये दिसतं. हे एकमेव आपल्याला निर्वाण भूमी दिसते की जिथे अजूनही आपल्याला विटांमध्ये हे स्तूप इथे बांधलेलं दिसतं. आपण आता बघूया औरंगाबादच्या लेण्या. औरंगाबादची लेणी ही औरंगाबादच्या सिटीमध्येच आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटीच्या मागच्या बाजूला ह्या लेण्या आपल्याला कोरलेल्या दिसतात.
ह्या लेण्या साधारणपणे इसवी सन 6व्या ते 7व्या शतकामध्ये या कोरलेल्या आपल्याला दिसतात. इथे आपल्याला 12 वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या लेण्या कोरलेल्या दिसतात आणि ह्या थेरवादा, महायाना आणि महायानामध्येच वज्रपंथ परंपरेमध्ये हे वज्रपंथ पुढे जाऊन वज्रपंथ झाला. ह्या अशा वेगळ्या ह्या लेण्या डिवाइड केलेल्या आपल्याला दिसतात. आता आपण हा ग्रुप नंबर 1 बघतोय. या ग्रुपमध्ये आपण पाहतो की नंतरच्या काळामध्ये ही लेणी असल्यामुळे म्हणजे नंतरच्या काळात ही लेणी कोरल्यामुळे आपल्याला इथे बारीक कोरीव काम आपल्याला ह्या लेणीच्या स्तंभावर दिसून येतं. तसंच आपल्याला इथे दरवाजाच्या नंतर आपल्याला हे तोरणाचे जे प्रकार आहेत हे वेगळे वेगळे प्रकार आपल्याला इथे दिसून येते. इथे आपल्याला महायान परंपराचे आपल्याला इथे बुद्धांची मूर्ती आपल्याला इथे कोरलेली दिसते. जी ध्यान मुद्रामध्ये आहे. दोन्ही साईडला पद्मपाणी आणि वज्र आणि ह्या कोरलेल्या दिसतात. तसेच हे जे आसन आहे पद्मासन आहे त्याला पकडणारे हे 2 नागराजे आपल्याला इथे दिसून येतात. तसंच दुसरीकडेही आपल्याला अनेक बुद्धांच्या मूर्त्या कोरलेल्या दिसतात. आपल्याला आधी जे आपण जितक्या लेण्या पाहिल्या त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसून येतं की ते जे कॅपिटल्स आहेत तिथे बेल शेप, नंतर आमलक त्याच्यानंतर त्याच्यानंतर वर आपल्याला मोठे जे प्राणी आहेत आणि त्याच्यावर बसणारे जे स्त्री पुरुष हे असे दिसून येतात. पण नंतरच्या काळामध्ये आपल्याला ह्या स्तंभांवर बारीक कोरीव काम केलेले अक्षरशः सुंदर काम केलेले आपल्याला दिसून येतात. जर आपण ह्या स्तंभांची जर आपण स्थापत्य शैली पाहिली, जर स्टाईल पाहिलं तर ही आपल्याला पुढे चेंज होताना आपल्याला हळूहळू चेंज होताना इथे आपल्याला दिसून येते. तर हे असं थेरवादाची हे एक स्तूप आहे. हे आधी जे जसं सांगितलं गेलं की हे स्तूपचं पहिली स्टाईल हे स्तूप आहे जे फसाड सगळ्यात मोठं आणि ओपन एंट्री आपल्याला दिसून येतं. नंतरच्या काळामध्ये ह्याचं कन्झर्वेशन केल्यामुळे आपल्याला हे सिमेंटिंग केलेले आपल्याला हे पिलर्स आणि स्तूप डागडुजी केलेली आपल्याला हे दिसून येते. आता आपण ग्रुप नंबर 2 मध्ये जाऊ. ह्या ग्रुप नंबर 2 मध्ये बरेच वर आणि खाली विहार कोरलेले आहेत. मोठे मोठे विहार आणि भिक्खू निवासगृह आपल्याला इथे दिसून येतात. इथे आपण बघतो की बाहेरच्या साईडला अवलोकितेश्वर आपल्याला इथे कोरलेले दिसतात. त्याच्यानंतर आपल्याला हे सुंदर आपल्याला इथे एक सुंदर नक्षीदार काम केलेलं दिसतं. हे अष्टभय शिल्प असे म्हटले जातात. म्हणजे त्या काळी लोकांना ज्याच्यापासून भय आहे त्या भयाचं इथे डिपिक्शन ह्या अष्टभया शिल्पामध्ये करण्यात आले आहेत. आपण इथे ज्या बोधिसत्वांना जर आपण पाहिलं तर ह्यांचे जे आपल्याला मुकुट आहे हे जटामुकुट म्हणून असं आपल्याला दिसतं. हे सुंदर एकदम बारीक कोरीव काम आपल्याला ह्या शिल्पामध्ये हे दिसून येतं. ह्याच्यावरूनच आपल्याला कळतं की स्थापत्य शैली आधी आपण जर अभ्यास केला तर स्थापत्य शैली जे आधीचे शिल्प कोरलेले आहेत
त्याच्यामध्ये अजून जास्त आणि अजून कोरीव आणि सुंदर काम हे नंतरच्या काळामधले जे लेणे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं. ही सगळ्यात फेमस म्हणजे ही नर्तकी आहे. ज्याला डान्सिंग गर्ल असंही म्हटलं जातं. तर आपण इथे पाहिलं तर प्रत्येक स्त्री, ह्या सगळ्या स्त्री आहे आणि प्रत्येक स्त्रीच्या हातामध्ये वेगळे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आपल्याला पाहायला मिळतात. आणि ह्यांची केशभूषा आणि ह्यांचे हात आणि हातामध्ये हे जे वेगळ्या प्रकारचे जे इन्स्ट्रुमेंट आहेत, हे खूप सुंदर कोरीव काम आपल्याला हे दिसून येतं. ह्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की प्रत्येक स्त्रीच्या डोक्यावरचे जे केस आहे त्यांची वेगळ्या स्टाईल आपल्याला इथेही दिसून येते. ह्यांचे दागिनेही खूप सुंदर रीतीने कोरलेले आपल्याला दिसतात. नंतर इथे आपल्याला ही वज्रयान परंपराची लेणीचा एक फोटो आहे. आपल्याला इथे जांभाळ आपल्याला इथे कोरलेलं दिसतं. हे जे दुसरं ग्रुप आहे, ह्या ग्रुपमध्ये खाली आणि वर हे दोन्हीकडे विहार आणि भिक्खू निवासगृह कोरलेले आपल्याला दिसतात. हे अशा पद्धतीने भिक्खू निवासगृह होते जे नष्ट झाले आहेत नंतर. आपल्याला इथे हे वज्रयान परंपराच्या लेण्या आहेत आणि आपल्याला इथे तारा, हरिती असे वेगळ्या शिल्प आपल्याला इथे दिसून येतात. जर आपण स्थापत्यशैलीचा अभ्यास केला तर आपल्याला असं कळतं की भूगर्भशास्त्र, आर्थिक व्यवस्था, सामाजिक आणि धार्मिक ह्या घटनेचा प्रभाव आपल्याला ह्या स्थापत्यशैलीच्या प्रगतीमध्ये दिसून येतो. आणि ह्या स्थापत्यशैली आणि ह्याच बुद्धलेणीतील शिलालेखावरून आपल्याला हे असं कळतं की इथे राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक व्यवस्था आपल्याला लक्षात येते. तर अशा प्रकारे आपण आज पश्चिम महाराष्ट्रातल्या काही मुख्य लेणी पाहिल्या. आणि आपण दुसऱ्या पश्चिम महाराष्ट्राच्या मुख्य लेणी म्हणजे जुन्नर लेणीचा समूह, अजंठा लेणी, वेरूळ लेणी आणि कुडा लेणी ह्या भागातल्या ह्या खूप मुख्य लेणी आहे. परंतु ह्या एका सेशनमध्ये ह्या ज्या लेणीचं इतकं इम्पॉर्टन्स आहे आणि इतकं आर्ट आणि आर्किटेक्चर बद्दल आपण ह्याच्यामध्ये सांगू शकतो की एका सेशनमध्ये हे होणं शक्य नाहीये. तरी पण मी आज तुम्हाला एक थोडक्यात लेणी स्थापत्य आणि लेणीचे महत्व हे कसे आहेत हे आपल्याला स्थापत्याची आपल्या लेणीचं स्थापत्य आणि त्याचे डेव्हलपमेंट ही कशी झाली हे आपल्याला इथून दिसून येतं.
हॅलो. हम्म, 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 हम्म. ओके. हो झालं. हम्म, नाही. हॅलो. सो हाय, मी मैत्रेयी भोसेकर आणि तुम्ही आज माझ्याकडनं पश्चिम महाराष्ट्राच्या बुद्धलेणीबद्दल थोडक्यात ऐकलं. सर्वप्रथम खूप जास्त टेक्निकल अडचणी निर्माण होत होत्या आधीपासूनच, त्याच्यामुळे उशीर झाला म्हणून सॉरी. मी जनसौख्य फाउंडेशन आणि माझा खूप चांगला मित्र तारिक तांबोलीचे आभार मानते की ज्यांनी मला ह्या प्लॅटफॉर्म दिला आणि तुमच्यापर्यंत मी येऊ शकले. सो थँक्यू. आणि मी आशा करते की तुम्ही पुढे ह्या ज्या लेणी आहेत ह्या लेणी तुम्ही बघायला जाल आणि तुमचा दृष्टिकोन हा वेगळा वेगळा आता पाहायला दृष्टिकोन तुमचा हे वेगळा दिसेल. पाहिल्यावर हे वेगळा दृष्टिकोन तुम्हाला दिसेल असं मी होप करते. आणि खूप तुम्ही सगळे या पॅन्डेमिक मध्ये सेफ आणि सेफ आहात. सो थँक्यू वन्स अगेन. खूप उशीर झाला टेक्निकल इश्यूमुळे आणि तुम्ही सगळे इथे आला आणि माझं हे लेक्चर ऐकलं त्याच्यामुळे खूप खूप थँक्यू. तर तुमचे काही प्रश्न असेल तर मला तुम्ही इथे सांगू टाकू शकता. पण आता टेक्निकल इश्यू असल्यामुळे मला तुमचे कमेंट्स जास्त दिसत नाहीये. मला मेल तुम्ही करू शकता. माझं मेल आयडी आहे मैत्रेयीभोसेकर@gmail.com वर. थँक्यू.